दंडोत प्रणाम जय हरी. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तो पहृत मस्नामी प्रयतात्मन. गीता अध्याय 9 राजविद्या राजगृह योग आहे. त्या गीता अध्याय 9च्या एका ह्या श्लोकावर संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये भाष्य करतात. ते म्हणतात की मज निशिम भावे उल्हासे मज अर्पवाचे निमिषे फळ एक आवडे तैसे भलते या हो हो भक्तू माझ्याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी आणि मग देठून पेडिता सेवे आदरेशी असं म्हणतात. पैगा या भक्ताचे नावे फुली एक मज द्यावे ते लेखे तरी मी तुरंबावे परी मी मुखेचे खाली हे असो कायशी फुले पाण्याची एक आवडे ते झाले ते साजुकी न हो सुकेले भलतेस परी सर्व भाव भरले देखे आणि भुकेला अमृते तोखे तसे पत्राचे परी तेने सुखे आरोगी लागे अथवा ऐसेही एक घडे जे पालाही परी न जोडे तरी उदकाचे तो साकडे नव्हेल की ते भलते भल निमोले न जोडिता आहे जोडले तेच सर्वस्व करून अर्पिले जेनी मजो तेने वैकुंठापासूनही विशाळे मज लागी केली रावळे कौस्तभावानी निर्मळे लिनी दिली दुधाची शेजारी लक्ष सिराप द्यायची माहोरे आणि मज लागली आरपारे सुजरी तेने असं संत ज्ञानेश्वर माऊली अतिशय सुंदर भाष्य करतात. 9व्या अध्यायामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम या श्लोकावर. काय बाबो वारकरी संप्रदायाची मंडळी देखील देवाला नारळ फोडतात, वाहत नाहीत. आणि महानुभाव संप्रदायाची मंडळी मात्र देवाला नारळ वाहण्याची पद्धत आहे. विडा, त्याला विडा म्हणतो आपण. तर माय बाबा ते पण फुलं म्हणजे पंढरपूरला गेले किंवा कोण्या देवाला गेले, ते देवी देवतेला गेले तर ते पान फूल वाहतात देवाला. आणि आपली महानुभाव संप्रदायाची मंडळी देखील कोण्याही स्थानाला गेले तर विडा वाहण्याची पद्धत आहे. तर माय बाबा हा विडा वाहताना काय म्हणायचं आपल्याला, तर गीता म्हणते की आता बघा श्रीकृष्ण महाराज 9व्या अध्यायात म्हणले अर्जुना तू मला पत्र वाह पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तो पहृत मस्नामी प्रयतात्मन. तू मला पत्र वाह, फूल वाह, फळ वाह, फूल वाह, पत्र वाह किंवा पाणी वाह तर त्याचा मी आवडीने स्वीकार करतो असं श्रीकृष्ण महाराज आपल्याला 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला म्हणाले. म्हणून अर्जुना तू काय कर, अर्जुना म्हणले अर्जुना तू यत करोशी यदस्नाशी यज्योशी ददाशी तपस्येशी कौते तत्कुरोसो मदर्पणम. तू जे करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे तप करतोस ते मला अर्पण कर असं श्रीकृष्ण महाराजांना म्हणलेलं आहे. माय बाबा आपल्याला इथं श्रीकृष्ण महाराजांना काय म्हणलं की मी तू मला पान फळ पुष्प पाणी जरी वाहिलंस तर मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो. माय बाबा आपण देखील देवाला विडा वाहताना म्हणायचं की देवा तू 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला म्हणला होतास की अर्जुना तू पत्र पुष्प फळ किंवा पाणी वाहिलंस तरी मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो. तर माय बाबा देवाला म्हणायचं देवा तर त्याप्रमाणे मी देखील तुम्हाला विडा वाहत आहे देवा तर माझ्या विड्याचा स्वीकार करावा अशी नम्र विनंती करावी देवाला. आणि माय बाबा आपल्याकडं काय होतं आहे अर्धा श्लोक म्हणण्याची पद्धती. अर्धा श्लोक नाही, पूर्ण श्लोक म्हणायचा, कारण अर्ध्या श्लोकाचा अर्थ तेवढा जुळत नाही ना. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तू पहृत मस्नामी प्रयतात असं क्लिअर म्हणायचं आहे श्लोक. परंतु आपल्याकडं लोक अर्धच म्हणतात. आणि त्याच्यात पुन्हा काय आहे, एका बाबानं वेगळा श्लोक तयार केला आहे त्याच्यावर मराठीत. आणि अर्धे लोक काय करतात, अर्धे लोक पत्रम पुष्पम म्हणतात आणि अर्धे लोक म्हणजे त्या बाबानं केलेला श्लोक म्हणतात. म्हणजे आणि त्याच्यातून तिसराच ध्वनी उत्पन्न होतो. हो त्यामुळं असं तिसरंच उत्पन्न होऊ नये आपलं. त्यामुळं कोणताही म्हणजे
बाबानं केलेलं आहे हे चांगलं आहे तर बाबाचा म्हणायचा किंवा श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं हे आणि हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला ही प्रथा लावून दिलेली. पूर्वज हुशार होते आपले. पूर्वजानं पाहिलं की अर्जुना म्हणतो श्रीकृष्ण महाराज अर्जुनला म्हणतात की अर्जुना तुम्हाला पत्रपुष्प व्हायलं तरी बी मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो. तर त्याप्रमाणे आपल्याला त्यांनी आपल्याला लावून दिले हे आपल्याला परिपाठ लावून दिला की श्रीकृष्ण महाराज म्हणले होते की बाबा मी तुझा आनंदाने स्वीकार करतो. तर तसं आपण देखील देवाला म्हणायचे देवा तुम्ही अर्जुनाला म्हणले होते की पत्रपुष्प व्हायलंच तरी मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो. तशा माझ्या विड्याचा आनंदाने स्वीकार करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. अशी विनंती करायची माझ्या बापो. आणि भाव पाहिजे. भावेनं भक्ती आणि भक्तीविनं मुक्ती. बळेविनं शक्ती बोलू नये. भाव जर असला तर आपला आणि आपण थोडं स्वस्त चित्त ठेवलं पाहिजे. आपण तिथं फार गडबड करतो देवाला गेलो की गडबडच असते आपली. नाही थोडी शांत चित्तानं देव करायचा. शांत चित्तानं विडा व्हायचा आणि त्याच शांत चित्तानं आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम.